नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। कदाचित हेल्मेट घातला असता तर टळली असती जीवितहानी। भरधाव दुचाकीची रोहित्राच्या पोलाला जोरदार धडक, दोन्ही दुचाकी स्वारांचा जागेतच मृत्यू। भरधाव वेगाने असलेली दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या रोहित्रावर धडकल्याने दुचाकी स्वार दोघांचाही जागेतच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली। सदर घटना सोमवारला दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव पेंढरी गावाजवळ घडली। यात दुचाकी चालक सूरज महारू शेंडे वय 45 वर्षे राहणार पांढरवानी व पाठीमागे बसलेला सोबती शंकर उधाराम गायदने वय 50 वर्षे राहणार तिडका जिल्हा गोंदिया अशी घटनेतील मृतकांची नावे आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृतक नागपूर येथे विटाभट्टी कामावर होते। सुट्टी घेऊन गावाकडे भिवापूर पवनी मासड घोडेझरी सोनेगाव मार्गे स्वगावी MH35 N59 50 क्रमांकाच्या दुचाकीने जात होते। दुचाकीवर समोर पेट्रोल टँकवर त्यांची बॅग ठेवली होती। दरम्यान वळणावरून भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रोहित्राच्या पोलावर जाऊन धडकली। यात चालकाच्या तोंडाला व मागे बसलेल्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने जागेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांकडून बोलले जाते। या घटनेची माहिती नजीकच्या सोनेगाव येथे होताच सोनेगाव वासियांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र दवाखान्यात त्यांना मृत घोषित करण्यात आले। याची माहिती पालांदूर पोलिसांना करताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि घटनेची नोंद केली। या घटनेचा पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत। या अपघातग्रस्तांच्या गाडीच्या आरशाला हेल्मेट लटकविला असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे हेल्मेट आरशाला न लटकविता डोक्यात घातला असता तर कदाचित जीवानिशी मरण्याचा प्रसंग टळला असता अशा चर्चांना येथे वाव आला आहे।